राहुल गांधी यांनी अमेरिकेमध्ये आरक्षण संपवू अशी भाषा वापरल्याच्या विधानाचा वंचित आघाडी अमरावती जिल्ह्याच्या वतीने तीव्र निषेध नोंदविण्यात आला असून या संबंधात महाराष्ट्रातील राखीव जागांवर निवडून आलेल्या 9 खासदारांच्या घरासमोर येत्या 20 तारखेला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुणकर यांनी पत्र परिषदेत दिली। दुपारी दर्यापूर येथील विश्रामगृहावर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत वरील माहिती देण्यात आली। वंचित बहुजन आघाडीने यावेळी असे जाहीर केले की काँग्रेस आणि भाजप हे नागनाथ आणि सापनाथ असून दोन्ही पक्षांनी अनेक वेळा संविधानाचा अपमान केला असून अनेक वेळा बदल सुद्धा केले आहेत। निषेध आंदोलनाचा दुसरा टप्पा सुद्धा घेण्यात येणार असून संपूर्ण महाराष्ट्रातील काँग्रेससह महाविकास आघाडीचे खासदार व आमदार तथा नेते यांच्याही घरासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले। यावेळी त्यांनी काँग्रेसच्या कार्यप्रणालीवर मोठ्या प्रमाणात टीका केली। पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वंचित बहुजन आघाडीला अजूनपर्यंत कोणत्याही पक्षाकडून युतीचा प्रस्ताव आलेला नसून आमची कोणाशीही युती नसून वरील निर्णय डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर हेच घेतील। महाराष्ट्रात सर्व विधानसभा मतदारसंघात उमेदवार देण्यात येणार आहेत अशी माहिती देण्यात आली। पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुणकर, पश्चिम जिल्हाध्यक्ष संजय चोरपगार, मंगेश शिंदे, जिल्हा युवक जिल्हाध्यक्ष अंकुश वाघपांजर, सदानंद नागे, अशोक नवलकर, प्रभाकर चोरपगार, आनंद इंगळे, अशोक दुधांडे, अतुल नलकांडे, प्रशांत वानखडे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते। गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर।